तर आज बघणार आहोत आपण नंबरचा प्रोग्राम. बट ह्यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याकडं एक नंबर आहे. तर त्या नंबर मधील प्रत्येक डिजिटचे आपल्याला सम काढायचे आहे. तर टोटल सम हे आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर ह्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, ते मेमरी डायग्राम्स आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर फ्रेंड्स, लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण बघणार आहोत की आपल्याकडे एक नंबर आहे आणि त्या नंबर मधील आपल्याला प्रत्येक डिजिट काढायचे आहे आणि त्यांची सम करायची आणि त्याला प्रिंट करायचे आहे. तर सर्वात आधी मला लागणार आहे एक नंबर. तर नम इक्वल टू 1 2 3 4 5. ओके. आणि मला आउटपुट अपेक्षित आहे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 इक्वल टू 15. ओके. तर आता जर विचार केला तर आपल्याला नंबर मधून प्रत्येक डिजिट केव्हा भेटेल, जर नंबरला मॉड केलं 10 ने तर आपल्याला प्रत्येक डिजिट भेटत जाईल. तर आपण त्याच्यासाठी बघूया. तर सर्वात आधी लागणार आहे मला व्हाईल लूप. मी कंडिशन चेक करेल की नम हा माझा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. जर असेल तर मला प्रत्येक डिजिट आधी काढावं लागेल. तर त्याच्यासाठी rem इक्वल टू नम मॉड 10. ओके. म्हणजे मला माझ्या नंबर मधील लास्ट डिजिट हा भेटून जाईल. देन मला त्याला सम करावं लागेल. तर सम इक्वल टू सम प्लस rem. ओके. देन मला त्यातून लास्ट डिजिट हा रिमूव्ह करावा लागेल. तर त्याच्यासाठी नम इक्वल टू नम डिवाइड बाय आणि लास्टला मला जी सम भेटेल ती एका सम मध्ये स्टोर असेल तर त्याला आता मला प्रिंट करून घ्यावं लागेल. तर SYSO. ओके. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता हे लॉजिक यूज करून आपण इक्लिप्स मध्ये प्रोग्राम टाइप करून बघू, त्याला रन करू आणि बघूया की आपल्याला सक्सेसफुली आउटपुट भेटत आहे की नाही. तर तुमच्या सर्वांचे इक्लिप्स मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला लागणार आहे एक नंबर. तर तो नंबर मी युजर कडून घेतो. तर त्याच्यासाठी मला स्कॅनर क्लासची हेल्प लागेल. तर सर्वात आधी मला स्कॅनर क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. तर त्याच्यासाठी SCANNER स्कॅनर SC इक्वल टू न्यू SCANNER स्कॅनर SYSTM डॉट इन. ओके. तर तुम्ही बघू शकता की रेड अंडरलाईन मला भेटलेली आहे. तर स्कॅनरला आता बुकीट टेंगून द्यायचं आहे. तर राईट क्लिक इम्पोर्ट एरर सॉल्व. ओके. तर आता मला एक नंबर लागेल. तर त्याच्यासाठी मी आधी मेसेज प्रिंट करून घेतो. एंटर द नंबर. देन तो नंबर आहे त्याला मी एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर त्याच्यासाठी इंटेजर num इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इंट. ओके. आता लिहायचंय मला लॉजिक. तर आधी व्हाईल लूपची मला हेल्प लागेल. व्हाईल लूप देन कंडिशन चेक करावी की नंबर हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही असेल. तर आता मला हवं आहे प्रत्येक डिजिट. तर त्याच्यासाठी rem इक्वल टू नम मॉड 10. म्हणजे मला प्रत्येक डिजिट हा भेटून जाईल. आधी rem ला डिक्लेअर करून घेऊ व्हाईल लूपच्या बाहेर. तर इंटेजर rem इक्वल टू
ओके. त्याचबरोबर समला सुद्धा आपण डिक्लेअर करून घेऊ. तर इंटेजर सम इक्वल टू 0, कारण की आपल्याला प्रत्येक डिजिट सम काढायचे आहे म्हणून. देन आता सम इक्वल टू सम प्लस REM. ओके. आणि त्याच्यानंतर नंबर मधून मला लास्ट डिजिट आहे याला रिमूव्ह करायचा आहे. तर नंबर इक्वल टू नम डिवाइड बाय 10. देन जी काही आपल्या डिजिटची ऍडिशन झालेली असेल, सम झालेला असेल, ती सम ह्या कंटेनर मध्ये स्टोअर आहे. तर आता आपण त्याला प्रिंट करून घेऊ. तर सिंपल व्हाईल लूपच्या नंतर SO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन. देन आपण मेसेज दाखवू सम इक्वल टू कॉन्कॅटिनेशन आणि सम, ज्याच्यामध्ये आपली टोटल डिजिटची सम आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण आपला प्रोग्राम हा टाइप केलेला आहे. आता आपण याला रन करून बघूया की आपल्याला आउटपुट काय भेटतं. तर रन एंटर द नंबर. तर तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 आणि यातील प्रत्येक डिजिटची जर आपण सम केली तर ती आपल्याला भेटते 15. तर बघूया आपण की आपल्याला भेटत आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता की सम इक्वल टू 50 म्हणजेच आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर आता बघणार आहोत आपण आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी नम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100, त्यामध्ये स्टोअर होईल num इक्वल टू 1 2 3 4 5. ओके. देन REM साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 200, त्यामध्ये स्टोअर होईल REM, हा डिक्लेअर होईल. देन सम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा ऍड्रेस असेल 300 आणि सम मध्ये स्टोअर होईल इक्वल टू 0. देन आपली कंडिशन चेक होईल व्हाईल लूप मध्ये. तर नम हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. तर आपल्याकडे नंबर आहे 1 2 3 4 5, हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द व्हाईल लूप. देन नंबर. तर आपल्याकडे नंबर आहे 1 2 3 4 5. मॉड 10 जर केलं तर आपल्याला भेटेल 5 आणि 5 स्टोअर होईल REM मध्ये. ओके. देन सम नेक्स्ट लाईनला. तर आपल्याकडे सम आहे 0 प्लस REM आहे 5 इक्वल टू 5. यांची ऍडिशन होईल आणि ती स्टोअर होईल सम मध्ये. फाइव. देन नम डिवाइड बाय 10. तर आपल्याकडे नंबर आहे 1 2 3 4 5 डिवाइड बाय 10 जर केलं तर आपल्याला भेटेल 1 2 3 4. ओके. तर आता आपला नंबर आहे 1 2 3 4. देन व्हाईल लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल.
तर 1 2 3 4 हा 0 पेक्षा मोठा आहे का? तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द व्हाईल लूप्स. देन पुन्हा नम मॉड 10 होईल. तर नम आहे आपल्याकडे 1 2 3 4 मॉड 10 इक्वल टू आपल्याला भेटेल 4. तो स्टोअर होईल REM मध्ये 4. ते नेक्स्ट लाईनला सम आपल्याकडे आहे 5 प्लस REM आहे आपल्याकडे 4 इक्वल टू 9. 9 स्टोअर होईल सम मध्ये. ते नेक्स्ट लाईनला नम आहे आपल्याकडे 1 2 3 4 डिवाइड बाय 10 इक्वल टू 1 2 3. तर आता आपला नंबर आहे 1 2 3. देन पुन्हा व्हाईल लूप मध्ये कंडिशन चेक होईल. वन टू थ्री हा 0 पेक्षा मोठा आहे का? तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द व्हाईल लूप. देन नेक्स्ट लाईनला नंबर. तर नंबर आपल्याकडे 1 2 3 मॉड 10 इक्वल टू आपल्याला भेटेल 3. तो स्टोअर होईल REM मध्ये 3. देन नेक्स्ट लाईनला तर सम आहे आपल्याकडं 9 प्लस REM आहे आपल्याकडं 3 इक्वल टू 12. देन नेक्स्ट लाईनला आपल्याकडे नंबर आहे 1 2 3 डिवाइड बाय 10 इक्वल टू 1 2. देन नंबर मध्ये आता स्टोअर होईल 1 2. देन पुन्हा व्हाईल लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 1 2 हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द व्हाईल लूप. देन नेक्स्ट लाईनला चेक होईल तर नंबर आपल्याकडे आहे 1 2 मॉड 10 इक्वल टू आपल्याला भेटेल 2. 2 हा स्टोअर होईल REM मध्ये. देन नेक्स्ट लाईनला तर सम आपल्याकडे आहे 12 प्लस REM आहे आपल्याकडे 2 इक्वल टू 1 4. 1 4 स्टोअर होईल सम मध्ये. देन नेक्स्ट लाईनला नंबर आहे आपल्याकडे 1 2 डिवाइड बाय 10 आपल्याला भेटेल 1. देन पुन्हा व्हाईल लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 1 हा 0 पेक्षा मोठा आहे का? तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द व्हाईल लूप. देन पुन्हा नम आता आपल्याकडे आहे 1 मॉड 10 इक्वल टू आपल्याला भेटेल 1. तो स्टोअर होईल REM मध्ये. देन नेक्स्ट लाईनला सम आता आपल्याकडे आहे 1 4 प्लस 1 इक्वल टू 1 5. 1 5 स्टोअर होईल सम मध्ये. देन नेक्स्ट लाईनला तर नम आता आपल्याकडे आहे 1 डिवाइड बाय 10 इक्वल टू 0. तर नंबर आता आपल्याकडे आहे 0. पुन्हा कंडिशन चेक होईल की 0 हा 0 पेक्षा मोठा आहे का? तर आता आपली कंडिशन होईल फॉल्स. म्हणजेच आपला व्हाईल लूप हा स्टॉप होईल. देन व्हाईल लूपच्या बाहेर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सम प्रिंट होईल. तर आपल्या सम मध्ये आता आहे 15. तर 15 आपल्याला भेटून जाईल. तर हे आहे आपल्या प्रोग्रामचं एक्सप्लेनेशन. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.